अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा आता लवकरच शेवट होताना दिसणार आहे. या मालिकेच्या जागेवर लाखात एक आमचा दादा ही मालिका येणार आहे. तर आपल्याला मालिकेचा शेवट होताना असा दिसेल की अर्जुनने अमोलला सोडवल्यानंतर अमोल त्याच्याकडून एक वचन घेणार की बाबा आता तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना. त्यावर अर्जुन असा म्हणणार की नाही बाळा, इथून पुढे मी कधीच सोडून जाणार नाही आणि तुला 7 वर्ष तुझ्या बाबाचं प्रेम भेटलं नाही, पण इथून पुढे तुला कशाचीही कमी पडून देणार नाही. अमोल बोलणार की बाबा तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या मासोबत कधीपासून राहिल्यानं. अर्जुन बोलणार की लवकरच. नंतर तो अप्पीला सोडवायला गेल्यानंतर तो तिची माफी मागणार. किडनॅपरांच्या तावडीतून तिला सोडवल्यानंतर म्हणणार की अप्पे मला माफ कर, इथून पुढे मी असं काही करणार नाही. गेली 7 वर्ष मी माझ्या एका चुकीची शिक्षा भोगतोय. आधीच मला खूप पश्चाताप होतोय. मला माफ कर अप्पे, माझ्याजवळ परत ये. अप्पी बोलते की अरे असं काय करतोयस अर्जुन, मी कधी तुला काही बोलली आहे? तुझ्याच वचनामुळे मी तुझ्याजवळ माघारी आले नव्हते, कारण मला तुला कधीच सोडून जायचं नव्हतं. फक्त आणि फक्त तू शब्द घेतलास म्हणून मी लांब गेलेले. आता तुला असं वाटतंय तर आपण कधीच दूर जायचं नाही, पण तू विचार केलायस का तू आर्याला काय सांगणार? अर्जुन बोलणार की बघू, आपण काहीतरी करू. आर्याला मी लवकरच सांगेन की मी माझ्या बायकोजवळ आणि मुलाला सोडून राहू शकत नाही. जर रुपालीला कळेल की आता आपल्याला काही अमोल भेटू शकत नाही, तिला तिच्या चुकीची जाणीव होईल. चुकीची जाणीव व्हायच्या आधी ती घरात थोडेसे भांडणं करेल की आर्याशी आपण लग्न करूया. अर्जुनने तिला खडे बोल सुनावल्यानंतर रुपाली गप्प बसेल आणि अप्पीला एक्सेप्ट करून घेईल. अप्पी रुपालीला रुपालीची चूक समजवून देऊन त्या परत दोघी पुन्हा पहिल्यासारख्या होतील. तर इकडे आर्या अर्जुनवर आईमुळे दबाव आणायचा प्रयत्न करते की अर्जुन तू माझ्याशी साखरपुडा केलायस, तू आत्ता माझ्यासोबत असं करू शकत नाही. अर्जुन बोलणार की आर्या तू एक माझी मैत्रीण आहेस, तू मला समजून घेऊ शकत नाहीस तर कोण समजून घेणार? आर्या बोलणार की पण मग तू अपर्णासोबत राहणार होता तर तू माझ्यासोबत साखरपुडा का केलास? साखरपुडा करायच्या आधी पण मी तुला म्हणलं होतं की तुला माझ्याशी साखरपुडा करायचा असेल तर तू पूर्णपणे माझा हो, अपर्णाकडे परत जायचं नाहीस. त्यावेळेस तू तर हो म्हणालास. तेव्हा अर्जुन म्हणेल की नाही, अपर्णाच आणि माझ्यात खूप गैरसमज होते, त्यामुळे रागापोटी मी हो बोललो, पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे, त्यामुळे मी आता अपर्णासोबतच राहायचा निर्णय घेतलाय. तू मला माफ कर आर्या, मी तुझा गुन्हेगार आहे, पण मी तुझ्याशी लग्न करून स्वतःला आणि तुला एवढी मोठी शिक्षा देऊ शकत नाही आणि आता तर मला मुलगा आहे, त्याचा विचार मलाच केला पाहिजे. तर इकडे किडनॅपिंग प्रकरणात मॉन्टी कोण आहे हे अर्जुन लवकरच शोधून काढेल आणि मॉन्टीला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्याच्याकडून उघडून घेईल की या सगळ्या प्रकरणामागे कोण होता. मॉन्टी लवकर सांगणार नाही, पण तो थोड्या दिवसांनी त्याला जेलमध्ये जायचं आहे आणि केस चालू झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाच्या मागे आर्याची मम्मी असल्याचं दिसून येणार आहे. आर्याची आई एकदा कळाली या सगळ्या प्रकरणामागे आहे की या मालिकेला नवीन वळण येऊन अर्जुन आर्यासोबत सगळे संबंध, मैत्रीचे संबंध तोडून दूर जाईल. आर्याची आई लवकरच जेलमध्ये जाताना दिसणार आहे. आर्याच्या आईचाच हा प्लॅन असल्याचं सुद्धा कळून येणार अमोल आणि अपर्णाला किडनॅप करण्याचा. तेव्हा अर्जुनला कळेल की आपल्या पोलीस स्टेशनमधून अपडेट देणारं दुसरं-तिसरं कोणी नसून मॉन्टी प्रकरणात आर्या ही होती. आर्याच आपल्या आईला इथल्या पोलीस चौकीतल्या सगळ्या अपडेट देत असल्यामुळे आई चे प्लॅन करत होती. आणि साठवच्या अट्ट्यावर सुद्धा जाताना आर्याने आपल्या आईला सांगितल्यामुळे आईने लगेच मॉन्टीला फोन करून तिथून जाण्यास सांगितले. हे सगळं एकदा समोर आलं की आर्याच्या आईला कडक शिक्षा होणार आहे आणि अर्जुनसुद्धा परत आर्याच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाणार आहे. इकडे रुपाली खूप रागात असल्यामुळे ती लगेच अपर्णाला एक्सेप्ट करायला तयार नसते. ती त्या दोघांच्यात फूट पाडताना दिसून येणार आहे. पण अप्पी रुपालीचं मन जिंकून घेणार आणि
ते परत एकत्र कुटुंब होणार. ते परत एकत्र कुटुंब झाल्यानंतर पियूला आणि सुजाला सुद्धा लवकरच मनवायचा प्रयत्न करणार की एकत्र कुटुंबाशिवाय काहीही होत नाही. इकडे पियूसुद्धा सुजामुळे खूप वैतागलेली असते. तीसुद्धा आप्पीसाठी लगेच तयार होईल. अपर्णा, तूच आता सुजाला नीट लाईनवर आण. आणि अर्जुनसुद्धा आता सरकारांना आणि मोठ्या काकीला माफ करणार आहे आणि त्यांना सगळे परत पहिल्यासारखं सरकार या घरात राहणार आहेत. सरकारसुद्धा अर्जुनची खूप माफी मागणार आहेत की तुझ्यामुळे माझ्यामुळे तुझी आई गेली याचं दुःख मला आयुष्यभर वाटत राहिले. पण अर्जा, खरं सांगतो की मला माझ्या चुकीची खूप पश्चाताप आहे. तू वाटलंस तर मला काहीही शिक्षा दे किंवा माझ्यावर केस कर, मला पोलीस स्टेशनमध्ये टाक. पण अर्जा प्लीज, तू हे घर सोडून जाऊ नकोस. हे तुझंच घर आहे आणि हे तुझंच घर कायम राहील. मला आशा आहे की तू इथून पुढे कधीसुद्धा घरातून जाण्याचा प्रयत्न करणार नाही. अर्जा बोलणार की बरं ठीक आहे सरकार, जे झालं ते झालं, ते आपण बदलू शकत नाही. आईसोबत जे व्हायचं झालं ते झालं. पण आता त्या बायकोला आणि पोराला बापाचं आणि नवऱ्याचं सुख हे भेटलंच पाहिजे. 7 वर्षात मला कळून चुकलंय की आपल्या कुटुंबाशिवाय आपल्याला दुसरं कोणीही नसतं. मी पूर्ण एकटा पडून गेलो होतो सरकार, पूर्ण खचून गेलो होतो. तुम्ही सुद्धा तुमच्या घरापासून दूर असल्यामुळे मी तुम्हाला समजू शकतो की तुमच्यावर काय वेळ आली असेल. सरकार, जे झालं गेलं ते आपण सगळं विसरून एकदा नव्याने सुरुवात करू. सरकारसुद्धा खुश होणार आणि आपल्या घरात राहायला येणार. कदम तर खुश असणार, आपल्या नातवासोबत पूर्ण वेळ घालवण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यांना तर आधीपासूनच अपर्णा आवडत असल्यामुळे ते तर एका पायावर तयार असतात आणि सारखे बोलत असतात की आता मी नातवाला घेऊन मिरवणार. स्वप्न होतं की माझ्या नातवंडाबरोबर मला खेळायचं आहे, फिरायचं आहे. आता ते स्वप्न अर्जा तुझ्यामुळे माझं पूर्ण होणार. तू आप्पीला माफ केलं नसतं तर माझ्या आयुष्यात हा दिवस कधीच आला नसता. तू माझा पोरगा आहेस याचा मला खूप अभिमान आहे. माझी मान कधीच खाली जाऊन दिली नाहीस. अर्जा, स्वप्नील हे सगळे घरी राहायला निघाल्यानंतर रुपालीसुद्धा नाईलाजाने त्यांच्याबरोबर जायला निघणार. पण आप्पी तिलासुद्धा परत दुसरा मुलगा दत्तक घेण्याचा एक सल्ला देणार. हा सल्ला ऐकल्यानंतर रुपाली आणि स्वप्नी लवकरच एक बाळ दत्तक घेणार आणि ते सुद्धा त्यांच्या संसाराला सुरुवात करणार. तेव्हा रुपालीच्या मनातून अपर्णाबद्दलचे सगळे गैरसमज दूर होऊन ते सुद्धा एका हॅपी फॅमिलीसारखं जगायला सुरुवात करणार. पियू आणि सुजयमध्ये सुजा लवकरच व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन त्याचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करणार. तर पियूला सुद्धा तिची चूक कळणार की सुजाने आपल्याला गोड बोलून फसवलं असल्यामुळे आपल्याला काय खरं आणि काय खोटं हे कधी कळूनच दिलं नाही. सुद्धा तिची चूक लवकरच कळणार आणि ते दोघं सुद्धा परत एका हॅपी फॅमिलीसारखं जगणार आहेत. परत आर्याला सुद्धा तिची चूक कळेल की आपण आईच्या दबावाखाली हे सगळं केलं. ती सुद्धा थोड्या दिवसांनी आपल्या अर्जुनची माफी मागणार. अर्जुन, तू मला माफ कर, कमीत कमी तू माझ्याशी मैत्री तरी ठेव, माझ्याशी मैत्री तोडू नकोस. जे काही झालं ते आपण विसरून एकदा नव्याने सुरुवात करू. अर्जुनसुद्धा खूप खुश असल्यामुळे आर्याला माफ करून टाकणार आणि ते दोघं एकाच चौकीत काम करत असल्यामुळे परत त्यांच्यात मैत्री होणार. सुद्धा अपर्णा मॅडम आणि अर्जुन एकत्र असल्यामुळे खूप खुश असणार. त्याला कायमच आपल्या अर्जुन साहेबांचं चांगलं व्हावं असं वाटत असल्यामुळे तो नेहमी अर्जुन साहेबांचा हितचिंतक होता. अपर्णा सुद्धा अर्जुनची परत एकदा माफी मागणार की मी तुझ्यापासून जे काही लपवलं त्याची शिक्षा अर्जुन मी भोगली आहे, पण आता प्लीज तू आम्हाला सोडून कधीसुद्धा जाऊ नकोस. बोलणार की नाही आप्पे, इथून पुढे काही झालं तरी वेगळा व्हायचा डिसिजन हा आपण कधीच घ्यायचा नाही आणि या घराला सुद्धा कधीच सोडून जायचं नाही. या 7 वर्षात मला कळालंय की चूक असेल तर माफ करून द्यावं, पण कुटुंबाला सोडून कधीच राहू नये. हा डिसिजन माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि चुकीचा ठरला. आप्पे, याबाबत मला कायमच खूप वाईट वाटत राहिलेलं आहे. सगळेजण आसगावात परत राहायला जाणार. आप्पीसुद्धा आपली बदली आसगावात करून घेणार आणि अर्जुनसुद्धा आपलं ट्रान्सफर आसगावच्या पोलीस स्टेशनमध्ये करून घेणार. परत तिथे सगळं पहिल्यासारखं होणार. सरकार घरात हसायला वगैरे चालू होणार. अमोलला सुद्धा आसगावच्या शाळेत शिकायला घालून एक मोठा आदर्श उभा करणार की कलेक्टर मॅडमांचं पोरगं असलं तरी प्रायव्हेट शाळेत न जाता सरकारी शाळेत अर्जुन आणि आप्पी शिकवण्याचा घेणार निर्णय.
अर्जुन आणि अप्पी एका गावासमोर करणार एक जिवंत उदाहरण तयार की माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गावातल्यांना आणि घरातल्यांना सोडून लांब जाऊ शकत नाही. सुद्धा आपल्या गावात पूजा राहिली होती ती आता पूर्ण करणार. आपल्या गणेश मंदिरात नवीनच मोठ्या पूजेचा घाट घालणार. अर्जुनला प्रमुख उपस्थिती बोलवण्यात येणार आणि अप्पी अर्जुनच्या हातून पूजा करण्यात येणार. अख्खं गावसुद्धा खूप खुश होणार जेव्हा अप्पी अर्जुन एकत्र येणार. गाव अप्पी अर्जुनचं कौतुक करणार आणि इथूनच त्यांच्या नवीन संसाराची सुरुवात होणार. ते सुद्धा खूप खुश होणार आणि त्याचे खूप मित्रमंडळी जमणार. आज गावात खुशीचं वातावरण चालू होणार आहे. मनी आणि संकल्पमध्ये मनीला वेड लागणार आहे आणि संकल्पला अप्पी जेलमध्ये टाकणार आहे. कारण त्याच्यामुळे आपल्या परिवाराची कुटुंबाची वाट लागली. त्या माणसाला मी सोडणार नाही असे म्हणून अप्पी त्याच्यावर भ्रष्टाचाराची केस टाकून त्याला कायमचा आतमध्ये टाकते. सुजयचे सुद्धा डोळे उघडतात की कुटुंब सोडून आपल्याला कोणीसुद्धा नाही आहे. 7 वर्षात आपलं कुटुंब आपल्यासोबत नव्हतं तर मनी संकल्प सुद्धा आपल्या मदतीला आलेले नाहीत. त्यामुळे हे सगळे लोक आपले वाईटच करायला टपलेले आहेत. म्हणून संकल्पची साथ सोडून आणि त्याचा सगळा पैसा ओरबडून पळून गेलेला असतो. आता या सगळ्यांना आपापल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे सगळे परत आपलं हसत खेळत एक कुटुंब तयार होणार आहे. आणि लवकरच परत कदम कुटुंबांच्या घरात हसतानाचा खेळतानाचा आवाज गुणगुणणार आहे. आणि अशा पद्धतीने अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवट होणार आहे. तर तुम्हाला अपर्णा अर्जुन या मालिकेच्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचे अपडेट्स रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Thank you so much.